कांग्रेस की ओर से नागरिकों को सस्ते दरों में खाने का वितरण किया गया। इस दौरान जिला कांग्रेस प्रवक्ता सचिन शिंदे, कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता आदि मौजूद रहे। नागरिकों को सस्ते दरों में कांदे का वितरण 5 किलो 4 किलो कांदे का वितरण किया गया। यह वितरण थाने पश्चिम थाना पर किया गया। इसका उद्घाटन स्थानीय जिला कांग्रेस अध्यक्ष चौहान द्वारा किया गया। इस दौरान नागरिकों ने इस कार्यक्रम का भरपूर लाभ उठाया। आइए देखेंगे इसकी कुछ झलकियां। पैसे ते घेतले ना आम्हाला पैसे पैसे आले ऐका तुम्ही किती 200 सांगू किती किलो सांगा अरे इकडे हा ओके 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 आपल्या मागच्याला वाटायला अरे उधर देखो हाँ उधर देख या ठिकाणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देशातील किंबहुना महाराष्ट्रात जे कांद्याचे दर वाढत चाललेले, जीवनावश्यक वस्तूचे दर या केंद्रातील भाजप, राज्यातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेवर लादले जात आहे, त्याला एक थोडासा या गरीब जनतेला एक आधार, कुठेतरी सहभाग व्हावा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी 25 रुपये किलो या दराने कांदे वितरण करण्यात येत आहे। आम्ही बघितलं की कांद्याचा दर हा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण महिलेला आपलं घर चालवताना संपूर्ण कुटुंबाचं बजेट बसवावं लागतं आणि त्यात कांदा हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणून गरीब जनतेला या कांद्याच्या महागाईतून दिलासा मिळावा म्हणून काँग्रेस एक आधार म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या जनतेच्या मागे उभी आहे। एकीकडे बघतो आपण ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ठिकठिकाणी 25 रुपये किलो दराने कांदे वाटप केले जातात, परंतु स्वतःच महागाई वाढवायची आणि जनतेला दाखवायचं की आम्ही 25 रुपये किलोनी तुम्हाला कांदे देतो, जेणेकरून आम्ही तुमच्या पाठीचे असं दाखवलं खोटा दिलासा हे जनतेकडनं मिळवायचा प्रयत्न करते, परंतु जनता हे सर्व जाणून आहे काँग्रेस ही त्यांच्या पाठीची उभी आहे, कायम उभी राहील। भविष्यातही काँग्रेस अजून वेगवेगळे उपक्रम घेऊन जनतेच्या मागं ठामपणे उभी राहणार आहे। या ठिकाणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देशातील किंबहुना महाराष्ट्रात जे कांद्याचे दर वाढत चाललेले, जीवनावश्यक वस्तूचे दर या केंद्रातील भाजप, राज्यातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेवर लादले जात आहे, त्याला एक थोडासा या गरीब जनतेला एक आधार, कुठेतरी सहभाग व्हावा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी 25 रुपये किलो या दराने कांदे वितरण करण्यात येत आहे। आम्ही बघितलं की कांद्याचा दर हा अतिशय महत्त्वाचा असतो, कारण महिलेला आपलं घर चालवताना संपूर्ण कुटुंबाचं बजेट बसवावं लागतं आणि त्यात कांदा हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणून गरीब जनतेला या कांद्याच्या महागाईतून दिलासा मिळावा म्हणून काँग्रेस एक आधार म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या जनतेच्या मागे उभी आहे। एकीकडे बघतो आपण
ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ठिकठिकाणी 25 रुपये किलो दराने कांदे वाटप केले जातात, परंतु स्वतःच महागाई वाढवायची आणि जनतेला दाखवायचं की आम्ही 25 रुपये किलोनी तुम्हाला कांदे देतो, जेणेकरून आम्ही तुमच्या पाठीचे, असं दाखवलं खोटा दिलासा हे जनतेकडनं मिळवायचा प्रयत्न करते. परंतु जनता हे सर्व जाणून आहे, काँग्रेस ही त्यांच्या पाठीची उभी आहे, कायम उभी राहील. भविष्यातही काँग्रेस अजून वेगवेगळे उपक्रम घेऊन जनतेच्या मागं काम